आणि हा भारत आहे. डॉक्टर हेडगेवारने त्यावेळी सांगितला होता, हा हिंदू राष्ट्र आहे, मी सांगतो. कोणी त्यावेळी हिंमत करत नव्हते. सर, खरं तर उद्या 9 वर्षाचं स्वागत होतं आणि तुमच्या फाउंडेशनचं वगैरे चित्रपट तयार करण्याला काय वैशिष्ट्य आहे? आम्ही सर्वांसाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी, महाराष्ट्रामध्ये रहनेवाले राहायचे प्रत्येक लोकांसाठी नववर्ष एक चैतन्य वर्ष आहे, सुरुवात आहे, नवीन सुरुवात आहे आणि जीवनामध्ये एक नया अध्याय सुरू होत आहे. या वर्ष विशेष असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकचे 350 वर्ष पूर्ण झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरचे जन्मशताब्दीचे 300 वर्ष पूर्ण झाले आणि भारताचे संविधानचे 75 वर्ष पूर्ण झाले. आणि सर्वात मोठा आमच्यासाठी ज्यातून आम्ही संस्कार घेतले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष पूर्ण होत आहे. ते एकत्र करून आम्ही एक चित्ररथ तयार केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रासाठी आणि हा भारत आहे. डॉक्टर हेडगेवारने त्यावेळी सांगितला होता, हा हिंदू राष्ट्र आहे, मी सांगतो. कोणी त्यावेळी हिंमत करत नव्हते. आज राष्ट्रामध्ये हिंदूमध्ये धर्म नाही आहे. हिंदू एक जीवन पद्धती आहे. हिंदू हिंदुस्थानची आत्मा आहे आणि ते भगवान श्री रामच्या मंदिर नंतर 370 धाराचं ॲबॉलिशन, आता युनिफाईड सिव्हिल कोड आणि देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्याने काढून भारताचे नागरिकांना भारतामध्ये सर्वोच्च स्थान मिळावं, हासाठी जे काही आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहे, लोकांच्या आशीर्वाद याने मिळाला आहे, ते सर्व एकत्र करून आम्हाला चित्ररथ तयार केले. सर, आपण बघितलं असं तर हिंदू 9 वर्ष खरं तर उद्या साजरं होतं आणि हिंदुत्वाचं देखील तुम्ही पुढे नारा देताना पाहायला मिळतं चित्ररथाच्या माध्यमातून. हा भारतामध्ये एक वेळा पार्टिशन झाला, त्यावेळी हा निश्चित झाला होता की एक जाती विशिष्ट लोक पाकिस्तान बांगलादेश जातील आणि इथले लोक इथे राहतील. आता त्यानंतर जे घुसपेट सुरू आहे त्यामध्ये आम्ही मूळ भावनामध्ये आघात झालेला आहे आणि म्हणून हिंदुआमध्ये जे राष्ट्रभक्त लोक आहे सर्वांमध्ये एक आक्रोश आहे आणि त्यांची प्रतिक्रिया पण आहे. हा सर्व एकत्र करून आम्ही यावेळी नववर्ष एक चांगली रीतीने साजरा करू यासाठी एक विशेष रथ निर्माण केलेला आहे. आपण बघू शकता त्यामध्ये आपण डॉक्टर हेडगेवारजी त्याने जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये केली होती, QR कोड पण आहे, यावेळेचं एक सांघिक गीत आहे आणि त्याशिवाय संघाचे विशेष कार्य आणि सर्व महापुरुषाचे चित्ररचन हा चित्ररथमध्ये होणार. ते स्वामी विवेकानंदचं स्मारक असेल या राम मंदिर असेल, या सगळ्याच उल्लेख या रथामध्ये खरं तर प्रामुख्याने पाहायला मिळतो. वैशिष्ट्य काय असणार आहे, संघाच्या प्रमुख जी काही कामं असणार आहेत या रथातून सर्वांना माहिती पडणार आहेत का, काय नेमकं संघाची पार्श्वभूमी या सगळ्यातून शिकवली जाणार आहे आणि हा रथ नेमका कुठे कुठे फिरवला जाणार आहे. राम मंदिरच्या चित्र असेल किंवा स्वामी विवेकानंद स्मारकच्या कन्याकुमारीचे चित्र असेल, हे फक्त वास्तू नाही आहे, ते धर्माचे पुनर्स्थापनाच्या, आपले सन्मानाची पुनर्रचनाच्या हा सर्व एक प्रतीक आहे. कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंदने जिथे ज्या चट्टांवर बसून आपला ध्यान घेतला होता, तिथे संघाच्या प्रयत्नातून एकनाथजी नरहरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक हजारो लाखो लोकांचे कंट्रीब्युशन टू हा स्थान निर्माण झाला. असाच ते श्रीराम भगवानचं मंदिर आहे, ते 15 वर्ष ते सक्रिय संघर्ष झाला आणि त्यापूर्वीच्या 500 वर्षाचा संघर्षचा इतिहास आहे. आणि माननीय नरेंद्रभाई मोदीजीचे नेतृत्वामध्ये कुशल अमितभाईचे कुशल मुले एक बुंदी रक्त न वाहता आपण मंदिरचं निर्माण पण केल्या, मूर्तीची प्रतिष्ठा पण झाली. हे सर्व जे काही आहे हे आपल्या मनामध्ये देशाच्या प्रति मान वाढवावा यासाठीचे प्रयत्न होते, जे यशस्वी झाले. हा रथ पूर्ण मुंबईमध्ये घुमणार आहे, फिरणार आहे. सर्व जे काही हिंदू रथयात्रा, हिंदू नववर्षाची रथयात्रा होणार आहे तिथे सर्व ठिकाणी हा रथ जाणार आहे.